जागतिक डॉक्टर्स दिनानिमित्ताचे औचित्य साधून ठाणे महानगरपालिकेने शहरातील नागरिकांसाठी मोफत ॲम्ब्युलन्स सेवा, मोफत रक्त तपासणी रिपोर्ट इत्यादी सेवांचे लोकार्पण महापौर शर्मिला पिंपोळकर, उपमहापौर कृष्णा पाटील तसेच पालिकेतील सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये झाले। याचवेळी रोटरीच्या विविध क्लबनी क्षय रुग्णांच्या कुटुंबांसाठी 200 निक्षय अन्नधान्य किटचं वाटप केलंय। यावेळी रोटरीचे नियोजित गव्हर्नर चंद्रहास शेट्टी, मेडिकल डायरेक्टर डॉक्टर सोनल बांगडे तसेच रोटरी क्लबचे सदस्य उपस्थित होते। रोटरी क्लबतर्फे दर महिन्याला 200 कुटुंबांना निक्षय अन्नधान्य किटचं वाटप विनामूल्य करण्यात येते। रोटरी क्लब ऑफ ठाणे लेक सिटीचे अध्यक्ष, रोटरी क्लब ऑफ प्रीमियमचे अध्यक्ष, रोटरी क्लब ऑफ रॉयल्सचे अध्यक्ष, रोटरी क्लब ऑफ ठाणे ग्रीन सिटीचे अध्यक्ष यांच्या सौजन्याने तसेच पालिकेतील पदाधिकारी यांच्या हस्ते निक्षय किटचं वाटप करण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ठाणे महानगरपालिका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रसाद पाटील यांनी केले। चंद्रहास शेट्टी यांनी ठाणे महानगरपालिकेने विविध उपक्रमात रोटरीचा सहभाग करून घेतल्याबद्दल धन्यवाद व्यक्त केले। तसेच यापुढील काळातही रोटरी क्लबतर्फे निक्षय मित्र किटचे वाटप सुरू ठेवलं जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली आहे। खरं तर ठाणे महानगरपालिका आणि रोटरी क्लब यांच्या विद्यमाने टीबीचे जे रुग्ण आहेत 200 रुग्ण यांना खाद्यपदार्थ वाटप करण्यात आला आहे की जेणेकरून त्यांना योग्य ते पोषण त्यातून मिळेल। आणि आज 146 ॲम्ब्युलन्स यांचंही आज लोकार्पण सोहळा इथे करण्यात आलेला आहे। बेसिक ॲम्ब्युलन्सपासून मला वाटतं कार्डिओच्या आणि त्याच्यापेक्षा पण 5G सारख्या ॲम्ब्युलन्सचा आज लोकार्पण सोहळा इथे झालेला आहे। नमस्कार, मी चंद्रहास शेट्टी, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर इलेक्ट रोटरी डिस्ट्रिक्ट RI 3142 याचा मी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर इलेक्ट आहे। हे जे निक्षय मित्रचं जे कार्यक्रम आहे ते आम्ही 2 वर्षापूर्वी म्हणजे आमचे जे ऑसम इयर होतं त्याचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर दिनेश मेहता त्यांच्या वेळेला आम्ही हे सुरुवात केलं होतं। आमचं असं ध्येय आहे की जसं आम्ही पोलिओ निर्मूलन केलं या भारतातनं तसंच आम्ही या TBसाठी सेम काम करून TMC बरोबर आणि बाकीच्या जे आहेत त्यांच्याबरोबर कॉर्पोरेशन बरोबर करून आम्हाला TB निर्मुक्त करायचं या देशातलं। त्याच्यासाठी जे काही लागणार आहे औषध वगैरे तर गव्हर्नमेंट करतोच आहे, पण इश्यू असा असतं की त्याच्याबरोबर जर खाणं बरोबर नसेल तर कारण ह्याच्या मसलवरती तो ॲक्ट करतो TBचा जो आहे, तर ते मसल स्ट्रॉंग करण्यासाठी त्याला खाणं पिणं चांगलं लागतं, प्रोटीनचे वगैरे गोष्टी चांगलं लागतं। ते सप्लाय करायचं काम जे आहे आमच्या रोटरी क्लबने हातात घेतलेलं आहे। आम्ही जवळजवळ 2000 तसं रुग्णांना आम्ही मदत करतो आणि असंच आम्ही कंटिन्यू करणार। पुढच्या वर्षी मी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर होणार आहे, त्या वर्षीही आम्ही कंप्लीट करणार आणि भारताचं ध्येय आहे की 2030 साली हे संपवायचं आहे। तोपर्यंत आपण हे प्रयत्न चालूच ठेवणार आणि TB मुक्त करणार। मी गणेश दरेकर, आज रोटरी क्लब ऑफ ठाणे लेक सिटी आणि माझे सर्व को प्रेसिडेंट असे ठाणे प्रीमियम, ठाणे रॉयल्स आणि ठाणे ग्रीन सिटी हे सर्व माझे को प्रेसिडेंट यांच्या माध्यमातून आज जे आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून TB मुक्त ठाणे ह्या उपक्रमाचं प्रोजेक्ट या ठिकाणी आम्ही ठेवलं आहे। तर TB मुक्त ठाणे म्हणजे नक्की काय, हे जे प्रोजेक्ट आहे, हा जो प्रकल्प आहे मागील वर्षभराहून जास्त आपल्या रोटरी क्लबच्या माध्यमातून आम्ही हा उपक्रम राबवत आहोत। नक्की TB मुक्त ठाणे किंवा निक्षय मित्र ज्याला आम्ही म्हणतो तो काय प्रोजेक्ट, त्याची संकल्पना जरा तुमच्यासमोर मी मांडू इच्छितो। क्षयरोग, TB म्हणजे क्षयरोग। ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला TB होतो किंवा क्षयरोग होतो तर त्यावेळेस ती व्यक्ती प्रचंड आधीच तिच्या आतमधून ढासळलेली असते, ती शारीरिक क्षमता ढासळलेली असते। अशा परिस्थितीत तो घरातला जर कमवता व्यक्ती त्याला जर TB झाला असेल तर त्याला घरातला तो एकुलता एक कमवता असल्यामुळे त्याला बाहेर पडावे लागते आणि त्याला बाहेर पडल्यामुळे त्याच्याकडून हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे त्याच्याकडनं हा रोग पसरत असतो आणि त्याच्यामुळे हा रोग पसरू नये त्याच्यामुळे आत्ता रोटरी क्लब ह्या ठिकाणी किंवा रोटरी ट्रस्ट ह्या ठिकाणी कसं मदत करते, तर आम्ही ह्या क्षयरोगानं किंवा ह्या TB पेशंट्सला आम्ही जे पौष्टिक अन्न आहे, अन्नपदार्थ आहेत हे त्या ठिकाणी देतो की ज्याच्या माध्यमातून त्याला शारीरिक पूर्ण पातळी भरून काढण्यासाठी किंवा त्याची शरीरातली झीज भरून काढण्यासाठी ज्या ज्या गोष्टी पौष्टिक लागतील ह्या सर्व आम्ही रोटरी क्लबच्या माध्यमातून त्यांना देतो, त्यांच्या कुटुंबियांना देतो की जेणेकरून सन्मानाने ते घरी राहूनच त्याच्यावरती त्यांनी इलाज केला पाहिजे।
अधिक त्यांची शारीरिक पातळी पण त्या ठिकाणी भरून निघली पाहिजे. मी सतीश जोशी, प्रेसिडेंट रोटरी क्लब ऑफ ठाणे प्रीमियम. आता गणेश साहेबांनी जे काय सांगितलं आहे, बेसिकली आम्ही TB पेशंटसाठी न्यूट्रिशन फूड, बिकॉज त्यांना न्यूट्रिशन जास्त हवी असते, ते उद्देश म्हणजे ते आहे. अँड हे प्रोजेक्ट सुरू झालं आहे ठाणे क्लब ऑफ प्रीमियमनी, रोटरी ठाणे क्लब ऑफ प्रीमियमनी सुरू केलं आहे. अँड वी आर दी लीड होस्ट ऑफ दिस. अँड हे एवढं वाढलेलं आहे की this is now extended even up to Kalyan Dombivli Municipal Corporation. They also have taken it up as a project. Not only Thane Municipal, Kalyan Dombivli, I mean, this is getting a entire district, both the districts has a highlight ह्याला इवेंटला. नमस्ते, मैं मोनी दीपा चैटर्जी RC थाने रॉयल से। ये मेरा पहला इनिशिएटिव है इस कॉज के लिए। एंड मैं तहे दिल से शुक्रिया अदा करती हूँ मेरे को प्रेसिडेंट्स ने, जिन्होंने इस बारे में मुझे बताया, इस बारे में मुझे इनिशिएटिव लेने की एक प्रेरणा दी। एंड लोगों से जुड़ने की एक मेरी खुद की भी चाहत थी कि मैं इस चीज़ को और अच्छे से जानूं। तो जहाँ तक हो सके ये सिर्फ हमारे तक सीमित नहीं रहेगा, ये और भी जहाँ तक मैं पहुँचाने की कोशिश करूँगी कि जितने लोग भी इस इनिशिएटिव से जुड़ पाए, जितने लोगों को हम मदद अपनी तरफ से दे पाए, तो ये हमारा बहुत बड़ा सौभाग्य रहेगा। सो थैंक यू सो मच। क्लब ऑफ ठाणे ग्रीन सिटी चा ह्या वर्षाचा प्रेसिडेंट आहे. सो निश्चय मित्र ह्या योजनेअंतर्गत आम्ही कॉर्पोरेशनबरोबर जवळजवळ मागच्या 2 वर्षापासून असोसिएटेड आहोत. आणि जे न्यूट्रिशन जे आपण पेशंट्सना प्रोव्हाइड करतो ते आम्ही दर 3 महिन्याने पेशंटच्या गरजानुसार आम्ही ते रिप्लेनिश करत असतो. सो ह्या संदर्भात आमचा सदैव सपोर्ट राहील आणि मी ह्या कार्यासाठी सदैव समर्थन देत राहू. आम्ही रोटरीच्या तर्फे TB मुक्त ठाणे हा उपक्रम 2 वर्षापूर्वी सुरू केलेला होता आणि त्या अंतर्गत आम्ही मागच्या 2 वर्षामध्ये 4000हून अधिक पेशंट्सला न्यूट्रिशनचे सपोर्ट दिला होता फॅमिलीजला. तर हे कार्यक्रम असंच पुढे चालू राहणार आहे. याच्यामुळे पेशंट्सला रिकवर व्हायला खूप मदत होते. औषधं आणि ट्रीटमेंट गव्हर्नमेंटकडनं मुफ्त दिलं जातं, पण न्यूट्रिशनमध्ये आम्ही रोटरीतर्फे पूर्ण मदत करतो.